ग. माडगूळकरांनी आचार्य अत्रेंचं फार समर्पक शब्दामध्ये वर्णन केलं आहे. सर्वांगाने भोगी जीवन, परी ज्याच्या उरी विरक्ती, साधुत्वाचा गेला पूजक. आपल्याकडे असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये की शतेषु जायते शूरहा, 100मध्ये एक शूर असतो. सहस्त्रेषुच पंडिता, 1000मध्ये एक पंडित. वक्ता दशसहस्त्रेषु, 10,000मध्ये एक वक्ता. आणि दाता भवती वानवा, म्हणजे दातृत्व असणारा माणूस शक्यतो शोधूनही सापडत नाही. पण या चारही गुणांचा ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुरेख संगम होता असं आचार्य अत्रे यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि मग आचार्य अत्रेंनी ती विकत घेतली, ती वाचली आणि एका नवोदित कादंबरीकारावरती अग्रलेख लिहिणं हे आचार्य अत्रेंचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. मला एखादं मूल दिसलं त्याला मी गोष्ट सांगितली, मला एखादं फूल दिसलं मी त्याच्यावरती कविता केली, मला दुःखी माणसं दिसली मी त्यांना विनोद सांगितला, मला बोके संन्यासी दिसले मी त्यांची टर उडवली, मला महापुरुष दिसले मी त्यांचा जय जयकार केला. या जगामध्ये जे काही भव्य दिव्य आहे ते सगळं मला समजलं पाहिजे आणि त्या चरणी मला नतमस्तक होता आलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन हा प्रतिभावंत आयुष्यभर जगला की दिवाळी झाल्यानंतर ज्या वाया गेलेल्या फटाकड्या आहेत त्यातली दारू काढून ती आजोबांच्या बिड्यांमध्ये भरून त्याचा भुईनळा होताना पाहणं हा त्यांचा लहानपणीचा एक आवडीचा उद्योग. आणि अत्रेंनी लिहिले की एका अतिशय गंभीर प्रसंगाने मला विनोदी लेखक केलं. शिवाजीनगरला पूर्वी भांबुर्डा म्हणत असत, भांबुर्डा स्टेशन, त्याला शिवाजीनगर असं नाव आचार्य अत्रेंनी दिलेले. रे मार्केट म्हणत असत, त्याला महात्मा फुले मंडई हे नाव देण्याचं काम आचार्य अत्रेंनी केलेलं आहे. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण वेगवेगळ्या मान्यवरांना आरसपानीमध्ये भेटतोय. एक वक्ता आपण दुसऱ्यांदा आत्तापर्यंत बोलवलेला नाही, मात्र पहिल्यांदा आपण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सरांना दुसऱ्यांदा आरसपानी पॉडकास्टमध्ये बोलवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मिलिंद जोशी हे महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानंतर महाराष्ट्राने ज्यांना मान्यवर वक्ते म्हणून स्वीकारलं असं त्यांचं नाव आहे. त्यांची भाषणं, त्यांचा अभ्यास, त्यांनी केलेली साहित्यसेवा ह्या सगळ्याचा उपयोग आरसपानी पॉडकास्ट चॅनलसाठी आपण करून घेतो आहे. प्राध्यापक मिलिंद जोशींना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या अनेक श्रोत्यांना माहीत असण्याची शक्यता नाही. नवीन नवीन माहिती, नवीन नवीन गोष्टी कळाव्यात यासाठी मिलिंद जोशी यांच्याबरोबर आपण सतत संवाद साधणार आहोत. हा दुसरा भाग असला तरी पुढं अनेक भाग येतील आणि अनेक लोकांविषयीची नवनवी माहिती आपल्याला समजेल. जी माहिती आपल्याला यूट्यूबवर सुद्धा नाही किंवा जी पुस्तकातून सुद्धा मिळत नाही अशी माहिती आपल्याला प्राध्यापक मिलिंद जोशींकडून मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपण मिलिंद जोशी यांच्याबरोबर वारंवार गप्पा मारणार आहोत. मिलिंद जोशींना आज बोलवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते, राजकारणी, चित्रपट निर्माते, लेखक, नाटककार अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला आज परिचित असलेलं नाव आचार्य अत्रे. आचार्य अत्रे यांची 127वी जयंती ही 13 ऑगस्ट रोजी आहे. आचार्य अत्रे यांचं निधन होऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेलं आहे, पण आचार्य अत्रे यांचं गारूड आजही जसंच्या तसं आहे. आचार्य अत्रे यांचं नाव घेतलं की त्यांचं कऱ्हेचं पाणी हे आत्मचरित्र आठवतं, श्यामची आई हा चित्रपट आठवतो आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दिलेला लढा आठवतो. आचार्य अत्रे यांनी केलेली घणाघाती भाषणं आठवतात आणि आचार्य अत्रे यांनी झेंडूची फुलेसारखं लिहिलेलं जे साहित्य आहे ते वाचल्यानंतर अत्रे नेमके काय आहेत हा प्रश्न पडतो की एका माणसानं जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये किती भूमिका निभवाव्यात किंवा किती भूमिकांमध्ये घुसावं आणि सगळ्या क्षेत्रावर आपला प्रभाव पाडावा. एवढं मोठं व्यक्तिमत्व आचार्य अत्रेंचं झालेलं आहे की आज आचार्य अत्रेंना समकक्षसुद्धा एखादा माणूस महाराष्ट्रात निर्माण झालेला नाही. जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी ही जबरदस्त अशी आहे. आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर, त्यांच्या लेखन कार्यावर आपण प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न ह्या आरसपानी पॉडकास्टच्या गप्पांमधून करणार आहोत. आपल्यासोबत आज प्राध्यापक मिलिंद जोशी सर आहेत. प्रथम त्यांचं स्वागत करूयात. नमस्ते जोशी सर. जोशी सर, आचार्य अत्रेंचं गारूड महाराष्ट्रावर आहे किंवा मराठी भाषेतल्या
प्रत्येक माणसावर आहे. आचार्य अत्रेंच्या जयंतीच्या निमित्तानं अत्रे शिक्षक होते, अत्रे लेखक होते, अत्रे पत्रकार होते, अत्रे राजकारणी होते. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली भावमुद्रा किंवा कर्तृत्व मुद्रा उमटवली. तुम्हाला नेमकं अत्रेंच्या कुठल्या गोष्टींनी प्रभावित केलं किंवा अत्रेंविषयीचं तुमचं जे काय आकलन आहे त्यामध्ये तुम्हाला अत्रेंची कुठली भूमिका सर्वाधिक आवडली? नमस्कार. या भागामध्ये सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. ग. माडगूळकरांनी आचार्य अत्रेंचं फार समर्पक शब्दामध्ये वर्णन केलं आहे. सर्वांगाने भोगी जीवन, परी ज्याच्या उरी विरक्ती, साधुत्वाचा गेला पूजक, असं गदिमांनी त्यांच्याविषयी म्हटले. त्यामुळं साहित्याच्या आणि समाज जीवनाच्या ज्या ज्या प्रांतामध्ये आचार्य अत्रे शिरले तो प्रवाह खालीवर उसळवून त्याच्यामध्ये त्याने आपले आचार्य अत्रे तरंग निर्माण केले. म्हणजे जीवनाचं असं एकही क्षेत्र राहिलं नाही की ज्यामध्ये आचार्य अत्रे नव्हते. म्हणजे बहुआयामी आणि अष्टपैलू हे शब्द देखील थिटे वाटावेत असं आचार्य अत्रेंचं व्यक्तिमत्व होतं. तर एकाच माणसाच्या ठायी इतकी विलक्षण प्रतिभा कशी काय असू शकते असा एक प्रश्न नेहमी मनामध्ये पडतो. आणि असा इतक्या उंचीचा माणूस पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणे शक्य नाही याची देखील जाणीव झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आपल्याकडे असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये की शतेषु जायते शूरः, 100मध्ये एक शूर असतो. सहस्त्रेषुच पंडिता, 1000मध्ये एक पंडित. वक्ता दशसहस्त्रेषु, 10,000मध्ये एक वक्ता. आणि दाता भवती वानवा, म्हणजे दातृत्व असणारा माणूस शक्यतो शोधूनही सापडत नाही. पण या चारही गुणांचा ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुरेख संगम होता असं आचार्य अत्रे यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि करेच्या त्या समृद्ध काठाणीच त्यांचं सबंध जीवन घडवलेलं होतं. त्यामुळे एकीकडे ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निर्माण झालेली करा नदी, दुसरीकडे पराक्रमाचा पुरुषार्थ सांगणारा पुरंदर किल्ला, तिसरीकडे सोपानदेवाची वीणा आणि चौथीकडे जेजुरीचा खंडोबा. त्यामुळे हा जो एक शक्तिभक्ती योग आचार्य अत्र्यांच्या वाट्याला आला, त्यामुळे आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या वरती मनापासून भक्ती करायची आणि सगळ्या वाईट गोष्टींचा सर्व शक्तीनिशी सामना करायचा, हे आचार्य अत्रेंच्या जीवनाचं एक ब्रीदच झालेलं होतं. आणि त्यामुळं अत्रेंनी नेहमी म्हटलं आहे की मी आयुष्यभर सद्गुणांच्या दारामध्ये माधुकरी मागितली. हे जे जे काही चांगलं आहे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सगळं वेचण्याचा प्रयत्न मी केला. म्हणजे मला अत्र्यांचा जो जीवनविषयक दृष्टिकोन आहे तो इतका भावतो. त्याने असं म्हटलं की एखादं मांजर जसं खिडकीतून डोकावून पाहतं ना, तसं जीवनाच्या खिडकीतून मी डोकावून पाहत आलेलो आहे. मला एखादं मूल दिसलं, त्याला मी गोष्ट सांगितली. मला एखादं फूल दिसलं, मी त्याच्यावरती कविता केली. मला दुःखी माणसं दिसली, मी त्यांना विनोद सांगितला. मला बोके संन्यासी दिसले, मी त्यांची टर उडवली. मला महापुरुष दिसले, मी त्यांचा जय जयकार केला. या जगामध्ये जे काही भव्य दिव्य आहे ते सगळं मला समजलं पाहिजे आणि त्या चरणी मला नतमस्तक होता आलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन हा प्रतिभावंत आयुष्यभर जगला. आणि त्यामुळं त्यांचं एकूण आयुष्य हे कुणालाही आश्चर्य वाटेल अशा पद्धतीचं आहे. आणि विनोदकार म्हणून त्यांचं जे एक सामर्थ्य आहे, म्हणजे अत्र्यांनी जगण्याच्या लढाईमध्ये विनोदाचा शस्त्र म्हणूनच वापर केलेला होता. आणि त्यामुळे ते जिथे जिथे गेले तिथे तिथे या विनोदाच्या शस्त्रांनी त्यांनी अनेकांना घायल करून टाकलं. त्यामुळं विनोदकार अत्रे हे सुद्धा आपल्या मनामध्ये खूप ठसलेले आहेत. अत्रेंची एकूण वाटचाल बघितली की ते शिक्षक होते. शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी प्रभावी काम केलं किंवा काही त्यांनी मालिका सुद्धा लिहिल्या. आणि पत्रकार म्हणून त्यांनी म्हणजे सुरुवातीला काँग्रेसमध्ये राहिले ते स्वातंत्र्य लढ्याच्या काळात. आणि ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस अत्रेंनी सगळा लढा किंवा सगळं आयुष्यही संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलं. तर मराठामधून त्यांनी आपली लेखणी चालवली. तर मराठाविषयी तुम्हाला काय सांगता येईल का, की मराठाच्या काय आठवणी तुमच्याजवळ आहेत? नाही, मराठा हे त्या काळामध्ये म्हणजे महाराष्ट्र धर्म जो आहे त्याचं जागरण करण्याचं काम मराठा या त्यांच्या पत्रांनी केले. आणि आज आपल्याला दिसतं की आजची पत्रकारिता एकतर मालकप्रिय पत्रकारिता आहे किंवा वाचकप्रिय पत्रकारिता आहे. पण समाजाच्या हिताची पत्रकारिता काय आहे हे आचार्य अत्रेंच्याकडून आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. हे किती साध्या साध्या गोष्टी. आता मृत्युंजयकार शिवाजीराव सावंतांच्यासारखा माणूस की त्यांनी मृत्युंजय ही कादंबरी वयाच्या 23व्या वर्षी लिहिली. आणि मग आचार्य अत्रेंनी ती विकत घेतली, ती वाचली
आणि एका नवोदित कादंबरीकारावरती अग्रलेख लिहिणं हे आचार्य अत्रेंचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं मोठ्या लोकांच्या विषयी कोणी लिहिल, म्हणजे नेहरू गेल्यानंतर त्यांच्याविषयी त्यांनी तर लेखमालिकाच लिहिली. समाधीवरील अश्रूमध्ये आपल्याला ते सगळं वाचायला मिळतं की ज्या ज्या लोकांशी ते आयुष्यभर भांडले, त्यांच्याशी संघर्ष केला, प्रसंगी त्यांच्यावर टीका केली, त्या सगळ्या लोकांच्या कर्तृत्वाचं गुणगान आज आपण काय करतो की माणसावरती फुली मारली की मग त्याच्या सद्गुणावरती फुली मारतो असं. तसं अत्र्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं नाही. तर त्यांनी चांगले जे गुण आहेत ते सुद्धा वेचलेले आहेत. आणि त्यामुळे शिवाजी सावंतांचा मृत्युंजयकार ही जी त्यांना उपाधी दिलेली आहे ती आचार्य अत्रेंनी दिली. त्यामुळं साने गुरुजींनी जे काही उपोषण केलं पंढरपूरला, ते सोडवण्यासाठी आचार्य अत्रे तिथं जातात. तर समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोचलेला आणि महाराष्ट्राची नस आणि नस माहीत असलेला पत्रकार म्हणून आचार्य अत्रेंचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि आचार्य अत्रेंनी असं म्हटलेलं आहे की लोक पेनातल्या शाईनी पत्रकारिता करतात, मी माझ्या अंतःकरणातल्या रक्तानी त्याची पत्रकारिता केली आहे आणि त्याची मी किंमत मोजलेली आहे. म्हणजे मी समाजाला न मानवणारे विषय ज्यावेळेला मराठामधून मांडले तर त्यावेळेला मला त्याची किंमतही मोजावी लागली. विशेषतः त्यांचा सावरकरांवरचा अग्रलेख असेल किंवा गांधीजींचा वरचा अग्रलेख असेल, त्यांना खूप मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं. अगदी प्रसंगी त्यांच्यावरती हल्ले देखील झाले. पण शेवटी किंमत मोजण्याची तयारी असणारा पत्रकार असं आचार्य अत्रेंचं आपल्याला वर्णन करावं लागेल. आणि ज्यावेळेला मराठा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली, त्या चळवळीमध्ये तर आचार्य अत्रेंच्या लेखणीला एखाद्या तलवारीच्या पातं जे असतं तशी धार आलेली होती. आणि त्यामध्ये मग त्यांनी त्या वारामध्ये सगळ्यांना घायाळ करून टाकलं. पण कुठल्याही वैयक्तिक स्वार्थापेक्षाही महाराष्ट्राचं हित हे त्यांच्या पत्रकारितेच्या कायम केंद्रस्थानी राहिलं. आणि त्यामुळं नवयुग आणि मराठा या दोन पत्रांच्या माध्यमातून अत्रेंनी जी पत्रकारिता केली तो आदर्श आणि निर्भीड पत्रकारितेचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आता आचार्य अत्रेंनी शिक्षक म्हणून देखील काम केलं. आता मुळामध्ये आपण पाहिलं पाहिजे की विनोदकार म्हणून आचार्य अत्रे जे घडले, तर हे सगळं कसं घडलं तर अत्रेंनी फार छान लिहिलं आहे. तर ते म्हणाले की मला ही विनोदाची जी प्रेरणा मिळाली ती गावामध्ये जे ललिताचे कार्यक्रम होत असत आणि तिथं जी भारुडं वगैरे सादर केली जात असत त्यातून मिळत असे. आणि मग अत्रे आणि त्यांच्या मित्रांचा लहानपणीचा उद्योग काय असायचा की दिवाळी झाल्यानंतर ज्या वाया गेलेल्या फटाकड्या आहेत त्यातली दारू काढून ती आजोबांच्या बिड्यांमध्ये भरून त्याचा भुईनळा होताना पाहणं हा त्यांचा लहानपणीचा एक आवडीचा उद्योग. किंवा प्लेगची साथ आल्यानंतर पुण्यातल्या शाळांना सुट्टी मिळायची. मग अत्रे आणि त्यांच्या मित्रांनी विचार केला की पुण्यातल्या मुलांना शाळेला सुट्टी मिळते तर सासवडच्या काय नाही. मग त्यांनी शेतात जायचं, उंदीर मारायचं आणि मुख्याध्यापकाच्या खोलीमध्ये आणून टाकायचा. अशा पद्धतीने मग शाळेला सुट्टी. आणि अत्रेंनी लिहिले की एका अतिशय गंभीर प्रसंगाने मला विनोदी लेखक केलं. अत्रेंचे जे काका होते ते मामलेदार होण्यासाठी पुण्याला यायला निघाले. आता पुणे सासवड किती अंतर, 35 किलोमीटर. त्या काळात काही बसची सुविधा नव्हती. मग बैलगाडी जुंपली गेली, त्याला तट्ट्या बांधला गेला, सगळं सामान आत टाकण्यात आलं. पण आपला मुलगा आता पुण्याला जाणार या भावनेने आजीला इतकं रडू फुटलं की ते पाहून घरातल्या सगळ्या बायका रडायला लागल्या. बायकांचं एक बरं असतं की एकीच्या डोळ्यात पाणी आले की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आणि ते रडवेलं दृश्य पाहून मग त्या गड्यालाही रडू आवरेना, तोही हमसून हमसून रडायला लागला. आणि हे दृश्य पाहून अत्र्यांनी लिहिलंय बैल जे खाली बसले ते पुन्हा उठलेच नाही. आणि जे काका मामलेदार होण्यासाठी पुण्याला जाणार होते ते तलाठी बनून आयुष्यभर सासवडला राहिले. आणि पुन्हा अत्र्यांना शाळा सुद्धा तशी मिळाली. अत्रे पुण्यामध्ये आले, भावे स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. तर अत्र्यांनी लिहिलंय की मी दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये गेलो असतो तर प्रांत किंवा कलेक्टर झालो असतो, पण मी भावे स्कूलमध्ये गेल्यामुळे विनोदी लेखक होऊ शकलो, कारण तिथे अभ्यास आणि शिक्षण सोडून सगळ्या गोष्टी चालायच्या. कारण तिथल्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय 20 वर्ष. त्यामुळे अनेकदा शिक्षक कोण आणि विद्यार्थी कोण हेच कळायचं. एकदा एक शिक्षक शाळेमध्ये उशिरा आले तर मुख्याध्यापकांनी त्यांनाच पोर्चमध्ये 2 छड्या दिल्या. आणि मग ते स्टाफ रूममध्ये आल्यानंतर इतरांना सांगायला आले की अहो मला मुख्याध्यापकाने आज पोर्चमध्ये 2 छड्या दिल्या. तर इतर शिक्षक म्हणाले तुम्ही त्यांना सांगायचं. तर ते म्हणाले मी सांगणार. तेवढ्यात ते म्हणाले की तोंड उघडशील तर आणखीन 2 छड्या देईन. त्यामुळं मी काही बोललो नाही. अशा वातावरणामध्ये अत्रे घडले. आणि त्यावेळेसचं पुणं म्हणजे पुलंनी पुण्याचं जे वर्णन केले की पुण्यातल्या प्रत्येक गल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक माणूस राहत होता. पण त्यावेळेला परिस्थिती तशीच होती.
आणि अत्र्यांनी फार त्याचं छान वर्णन केलं. अत्रे म्हणाले की गायकवाड वाड्यामध्ये टिळक नव्हते, पण तिथून जात असताना त्यांच्या अस्तित्वाचा भास होत होता. कसबा पेठेतील कोणकरांच्या वाड्यामध्ये शिवराम महादेव परांजपे इरझाऱ्या घालताना दिसत असत आणि नामदार गोखले टांग्यातून फर्ग्युसन रोडवरून कधीही जाताना दिसत असत. त्यामुळं जी माणसं देशाला दिशा दाखवत होती ती पुण्यामध्ये त्यावेळेला होती. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतातले खूप उत्तम गायक, नट आणि साहित्याचा तर हा केंद्रबिंदूच त्यावेळेला होता. तुम्ही ज्या झेंडूची फुलेचा उल्लेख केला, रवी किरण मंडळ इथे स्थापन झालेलं होतं आणि त्याच्यावर अत्र्यांनी केवढी टीका केलेली होती की माधव जुलियन हे एकटे रवी आहेत, बाकी सगळे किरण आहेत असं म्हणा. आणि सगळ्या म्हणजे रवी किरण मंडळातली जी कविता करणारी मंडळी होती ती आम्ही आधुनिक पद्धतीनं कविता लिहितोय असं म्हणत होती, पण ती पारंपरिक मार्ग चोखाळत होती. याकडे फार अत्र्यांनी बारकाईने लक्ष वेधलं. आणि मला अत्रे शिक्षकी पेशामध्ये आले. म्हणजे इथे कॅम्प एज्युकेशन सोसायटीची जी शाळा आहे तिथे अत्रे शिक्षक म्हणून होते. आणि विशेषतः टीचर्स डिप्लोमा करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तर तिथे वेलॉर्ड नावाचे एक शिक्षण तज्ज्ञ त्यांना भेटले आणि त्यामुळं आचार्य अत्रेंच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. म्हणजे आज आपण आनंददायी शिक्षण असा विचार खूप रुजलाय आजच्या काळामध्ये किंवा त्याचा खूप प्रचार केला जातो. पण शिक्षणामध्ये आनंद असला पाहिजे, हास्य असलं पाहिजे असं वेलॉर्ड यांचं सांगणं होतं. आणि त्यामुळं अत्रे आल्यानंतर एक वेगळी दृष्टी घेऊन आले. आणि त्यामुळं अत्रेंनी आणि पु ल दोघांचं वैशिष्ट्य असं की दोघांनी शिक्षकी पेशामध्ये काम केलं, पण दोघंही समाजाचे लोकशिक्षक झाले. आणि दोघांनी म्हटलंय की शाळा ही आमच्यासाठी आमच्या लेखनाची, नाट्यलेखनाची, वक्तृत्वाची प्रयोगशाळा ठरली. आणि विशेषतः नवयुग वाचनमाला आणि अरुण वाचनमाला या ज्या 2 वाचनमाला आचार्य अत्रेंनी सुरू केल्या, तर त्यावेळेला अपेक्षा अशी होती की जी पाठ्यपुस्तकं आहेत त्यातून समकालीन भाषा आणि साहित्य व्यवहार याचं प्रतिबिंब पडलं पाहिजे, पण ते त्यावेळेला होत नव्हतं. तर महाराष्ट्रातल्या किमान 3-4 पिढ्यांची मराठी भाषा घडवण्याचं काम हे आचार्य अत्रेंच्या नवयुग आणि अरुण वाचनमालेने केलेलं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षक म्हणून त्यांनी दिलेलं योगदान. कवी गिरीश आणि विद घाटे त्यांच्याबरोबर होते. या सगळ्यांनी त्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पण अत्र्यांमधला शिक्षक, त्या अत्र्यांच्या जीवनातून आपण काय शिकायचं, तर सगळ्या संकटांवर कशी मात करायची. म्हणजे अत्र्यांना पुण्यामधून त्यांनी पदवी घेतली आणि त्यांना नोकरीची आवश्यकता होती. मग कुणीतरी त्यांना सांगितलं की मुंबईला सँडहर्स्ट हायस्कूल आहे, तिथे तुम्ही जा, तिथे तुम्हाला नोकरी मिळेल. मग अत्रे तिथे गेले आणि तिथे जे प्राचार्य जयकर होते त्यांना भेटले. तर जयकर त्यांना म्हणाले, आमच्याकडे चिठ्ठी चपाटी वशीला काही चालत नाही, तुम्ही वर्गामध्ये जायचं, मुलांना शिकवायचं, मुलं जर 60 मिनिटं शांत बसली तर तुमची नोकरी पक्की. आज जर हा नियम लागू केला तर निम्म्या शिक्षकांना घरी जावं अशी परिस्थिती आहे. आणि अत्र्याने तो अनुभव लिहिला आहे. म्हणाले, मी वर्गात गेलो, वर्गात 60 मुलं, 60 गुणिले 2 120 डोळ्यांचा राक्षस आपल्याकडे पाहतोय म्हटल्यानंतर पाय लटलट कापायला लागले. मग अत्र्यांनी डॅफोडिल्स ही कविता उत्तम शिकवली आणि मुलं शांत बसली. मग बाहेर आल्यानंतर जयकर म्हणाले की आता तुमची नोकरी पक्की झाली आहे. तर अत्र्यांनी लगे मित्रांना फोन केला, आज मी तुम्हाला पार्टी देणार आहे. तर मित्र म्हणाले, आम्हीच तुला सांत्वनपर पार्टी देणार आहोत, कारण तुला ज्या शाळेत नोकरी मिळाली तिथे 3-3 महिने पगारच होत नाहीत म्हणून. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं जातं वर्गात जा, शिकवा. आणि अत्र्याने अनुभव घेतला, पहिल्या महिन्यामध्ये पगार नाही, दुसऱ्या महिन्यात पगार नाही, तिसऱ्या महिन्यातही पगार नाही, पण निराश होतील ते अत्रे कसले. एक दिवस असेच बसलेले होते आणि इतक्या ऐटीत बसलेले होते, समोरच्या शाळेतून एक शिक्षक आले आणि म्हणाले, इथं उपप्राचार्य कोण आहे. अत्रे म्हणाले, आपलं काय काम आहे. तर ते म्हणाले, माझी आत्ताच समोरच्या शाळेमध्ये आमच्या मुख्याध्यापकांच्या बरोबर भांडणं झाली आणि मी राजीनामा देऊन तडक इकडे आलो आहे. तर अत्रे म्हणाले, आपण 5 मिनिटं बसा, आपली मुलाखत घेतो. अत्रे तिथून बाहेर पडले, समोरच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये गेले, तिथे मुलाखत दिली आणि आपली नोकरी पक्की करून टाकली. त्यामुळं ही जी काही एक धडाकेबाज वृत्ती आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये निधड्या छातीनं वावरायचं, तर ते आचार्य अत्रेंच्या चरित्रातून आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक शिक्षक ज्याला कसली कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, आर्थिक पार्श्वभूमी नाही, राजकीय पार्श्वभूमी नाही, तो साहित्याच्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे अस्सल मराठी वळणाचं इतकं सुंदर लेखन आचार्य अत्रेंचे इतकं कुणी केलं. त्यांचे अग्रलेख काढून बघा, मृत्यूलेख काढून बघा, म्हणजे इतकं उत्कटतेने लेखन ज्याला आपण म्हणू ते कुणी केलेलं नाही.
आणि विशेषतः रंगभूमीसाठी तर अत्र्यांचं इतकं मोठं योगदान आहे की किर्लोस्कर देवालांच्या पासून सुरू झालेल्या आणि गडकरी खाडीलकरांच्या काळामध्ये शिखरावरती पोचलेल्या संगीत रंगभूमीला बोलपाटाच्या काळामध्ये ज्यावेळेला वाईट दिवस आले, कंपन्या बंद पडत होत्या, नट बेकार झालेले होते आणि मुळात रसिक नाटकापासून दूर गेलेले होते, अशा वेळेला उत्तम नाट्यलेखन करून आचार्य अत्रेंनी मराठी रंगभूमीला एक वेगळं नवसंजीवन ज्याला म्हणू नवसंजीवनी दिलेली आहे. आणि श्यामच्याईसारखा चित्रपट साने मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र आपण ज्याला म्हणतो की आपल्या 5 पिढ्यांच्या वरती साने गुरुजींच्या श्यामच्याईचा संस्कार आहे. किती सुंदर, आणि त्यातली गाणी सुद्धा किती सुंदर, छडी लागे छमछम सारखी गाणी, किंवा द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, बरं जरी ग पितांबर दिला काढून. तर केवढी एक विलक्षण प्रतिभा आपण ज्याला महात्मा फुल्यांच्यावरचा त्यांचा चित्रपट, त्याची विशेष चर्चा झाली नाही, पण अतिशय अप्रतिम असा चित्रपट त्यांनी बनवला. आणि ते पुण्यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. आपल्या शिवाजीनगरला पूर्वी भांबुर्डा म्हणत असत, भांबुर्डा स्टेशन, त्याला शिवाजीनगर असं नाव आचार्य अत्रेंनी दिलेलं आहे. रे मार्केट म्हणत असत, त्याला महात्मा फुले मंडई हे नाव देण्याचं काम आचार्य अत्रेंनी केलेलं आहे. किती कामं आचार्य अत्रेंनी म्हणजे पुण्यासाठी सुद्धा केलेली आहेत. त्यांचा महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा बी एक किस्सा सांगितला जातो आचार्य अत्रेंचा. तो जरा वाह्यात असल्यामुळे त्याची चर्चा नको असं नको. ठीक आहे, काय हरकत नाही. सर, कऱ्हेचं पाणी हे जे आत्मचरित्र अत्र्यांनी लिहिलं, म्हणजे सगळ्या गोष्टी खुलेपणाने त्यांनी मांडल्या त्याच्यामध्ये. इतक्या तोडीचं आत्मचरित्र आज दुसऱ्या कोणाचं लिहिलेलं बघायला मिळत नाही. म्हणजे मला अत्र्यांचं काय वाटतं की कामाचा प्रचंड झपाटा ज्याला आपण म्हणू, म्हणजे तो मी नव्हेचा जो अंक आहे 5वा, तो सगळा ट्रेनमध्ये लिहिलेला आहे, रेल्वेमध्ये लिहिलेला आहे. तर हे सगळं म्हणजे अत्रे काही केवळ लेखक नव्हते, पत्रकार होते, राजकारणामध्ये होते, नाटकं लिहित होते, व्याख्यानं त्यांची महाराष्ट्रभर गाजत होती, हजारोंच्या संख्येने सभा होत होत्या. या सगळ्या व्यापामध्ये जे काही लेखन केलं ते इतकं कसदार आणि इतक्या उत्स्फूर्तपणे ते सगळं लिहिलेलं आहे. तर कऱ्हेचं पाणी हे उत्तम आत्मचरित्रांपैकी एक आहे. आणि बऱ्याच वेळा आत्मचरित्र ही आयुष्याच्या मावळतीच्या वळणावरती लिहिली जातात. आणि आत्मप्रौढी आणि आत्मसमर्थन ही माणसाची सहज प्रवृत्ती असल्यामुळं अनेक आत्मकथन ही एकांगी झालेली आहे. पण आचार्य अत्रेंचं वैशिष्ट्य असं की त्यांनी खुलेपणाने सगळं जे काय म्हणायचं आहे ते त्या आत्मकथनामध्ये मांडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मी कसा झालो हे जे आचार्य अत्रेंचं पुस्तक आहे ना, ते विशेषतः सर्व शाळेतल्या आणि महाविद्यालयातल्या मुलांना अभ्यासक्रमाला लावायला पाहिजे की एक माणूस जीवनाच्या किती क्षेत्रामध्ये मुसाफिरी करू शकतो. आणि नुसती मुसाफिरी नाही, तिथे सर्वोच्च पदावरती, बरोबर, जिकडे जातील तिथे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा एक ठसा उमटवतो. हे आचार्य अत्रेंचं वेगळेपण म्हणून त्याचा उल्लेख केला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यावेळेस आचार्य अत्रे उतरले त्यावेळेस त्यांनी प्रचंड संघर्षाची भूमिका घेतली. म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, सखा पाटील असतील, ते ह्या नेत्यांना सुद्धा त्यांनी आपल्या लेखणीच्या टोकावर नाचवण्याचा प्रयत्न केला, किंवा सखा पाटलांना सुद्धा पाडण्यामध्ये आचार्य अत्रेंची भूमिका मोठी होती. तर संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्यामधली काही गाजलेली भाषणं किंवा त्यांच्या ते गाजले की विशेषतः एकदा सखा पाटील म्हणाले की चंद्रसूर्य असेपर्यंत संयुक्त महाराष्ट्र होणार नाही. तर अत्रे म्हणाले की चंद्रसूर्य काय तुमच्या बापाच्या घरचे नौकर आहेत का म्हणून. हां, किंवा सखा पाटलांचा उल्लेख त्यांनी नासका पाटील असा केला. चिंतामणराव देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर चिंतामणी देशाचा कंठमणी झाला अशा शब्दामध्ये त्यांचा गौरव त्यांनी केला. आणि विशेषतः शाहीर अमर शेख, गवाणकर या सगळ्या मंडळींनी या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे साहित्यिकांनी आणि विचारवंतांनी जर एखादी चळवळ हातामध्ये घेतली तर ती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत कशी पोचते आणि ती लोकचळवळ कशी होते याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणून आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे पाहायला लागतं. अत्रेंनी नाटकं लिहिली आणि चित्रपटसुद्धा निर्माण केले. अत्रे कुठल्या क्षेत्रात एकाच क्षेत्रात जर असे राहिले असते
तर अधिक चांगलं काम झालं असतं असं वाटतं. मला म्हणजे अनेकदा हा प्रश्न विचारला जातो आणि आत्र्यांच्या संदर्भात समीक्षा करणाऱ्यांनी त्याबद्दल म्हटलंय की आत्र्यांची जी प्रातिभ शक्ती होती ती जीवनाच्या इतक्या विविध क्षेत्रामध्ये विभागली गेली. ती जर मग आता एका क्षेत्रामध्ये ती असती तर मग बहुपैलू किंवा अष्टपैलू बहुआयामी असं त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपल्याला म्हणता आलं म्हणता नसतं. आलं नसतं. पण ती एका ठिकाणी जर केंद्रीभूत झाली असती तर कदाचित खूप अव्वल दर्जाची निर्मिती पण कडून हातून झाली असती. झाली असती. आणि आपलं दुर्दैव असं की आपणही त्यांच्या साहित्याचा अनुवाद करण्यामध्ये कमी पडलो. म्हणजे अत्यंत समग्र साहित्य त्या काळामध्ये जर गेलं असतं तर कदाचित अजून त्यांना जागतिक स्तरावरचे मान्यता मिळाली मानाचे पुरस्कारही मिळाली नक्कीच असती. मिळाले असते. आत्रेंनी जो काय आपल्या जीवनाचा प्रवास केला त्या प्रवासामध्ये त्यांच्याकडून जे श्यामची आई चित्रपट तो जो निघाला होता त्याला सुवर्णकमळसुद्धा म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं मिळालं. आचार्य अत्रेंनी साने गुरुजींना न्याय द्यायचा प्रचंड प्रयत्न केला. पण महाराष्ट्रात आज जर आपण बघितलं की आचार्य अत्रे ज्या मुक्तकंठानं लोकांची प्रशंसा करायचे, विरोधकांना महत्त्व द्यायचे, तसं आजचं वातावरण जाणवत नाही. तर आचार्य अत्रेंची उणीव किती जाणवते आज? आचार्य अत्रेंची उणीव खूप आज जाणवते. याचं कारण की आज विरोध जो करतो त्याला शत्रू मानायचा अशा प्रकारची एक मानसिकता निर्माण झालेली. अत्र्यांनी खूप खालच्या पातळीवर जाऊन अनेकदा टीका केली. पण त्या व्यक्तींमधले जे गुण आहेत त्या गुणाचा त्यांनी नेहमी गौरव केला आणि त्यामुळं अत्रेंची आजच्या काळामध्ये खूपच आठवण येते. याचं कारण की असं समाजाची बाजू घेणारं व्यक्तिमत्व. शेवटी काय नेते सर्व पक्षांमध्ये असतात आणि प्रत्येक पक्षाला आपापली एक भूमिका असते आणि ती घेऊन त्यांना ती पुढं जायचं असतं. पण शेवटी जनतेची म्हणून एक बाजू असते आणि ती लावून धरण्याचं काम म्हणजे ज्या ज्यावेळी समाजामध्ये कसोटीचे प्रसंग येतात त्यावेळी समाजातल्या विचारवंतांची खरी कसोटी असते आणि त्यांचं सत्व आणि स्वत्व दोन्ही गोष्टी पणाला लागलेल्या असतात. तर अशा वेळी समाज विचारवंतांच्या भूमिकेकडे मोठ्या आशेने पाहत असतो. तर ज्यांच्याकडे आशेने पाहू शकत होतो असं व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य अत्रे. आणि त्यामुळे जिथे अन्यायकारक काही घडतंय तिथे आचार्य अत्रेंनी आवाज उठवलेला आहे आणि तो म्हणजे त्या आवाजाचा तो इतका बुलंद आवाज होता की त्या आवाजाची दखल घेतल्याशिवाय महाराष्ट्राला पुढे जाता येत नव्हतं. तर हे जे काही त्यांच्या व्यक्तिमत्वातलं एक सामर्थ्य आपण म्हणू तर ते आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ आहे असं मला वाटतं. आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अत्रेंच्या पदरीसुद्धा निराशा आली. म्हणजे राजकारणातनं आली असेल, लोकांनी सुद्धा त्यांच्या ताटात निराशेचंच माप टाकलं शेवटच्या काळामध्ये आणि आचार्य अत्रे प्रचंड निराश झालेले होते आणि म्हणजे लोकांनी सुद्धा अत्रेंची कदर केली नाही सर्व क्षेत्रामध्ये, असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की म्हणजे आपल्याला तसं वाटतं. खरं तर त्यांची कदर किंवा त्यांचं स्मारक जितक्या मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं तितकं होत नाही. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की आचार्य अत्रेंच्या स्मृती जपण्याचं काम महाराष्ट्र साहित्य परिषद करते आहे. आपली सासवडला महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी शाखा आहे त्या शाखेतर्फे वर्षानुवर्ष आचार्य अत्रे प्रतिष्ठान आहे तिथे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद ते आचार्य अत्रे साहित्य संमेलन घेतात. आचार्य अत्रेंच्या नावाने पुरस्कार देतात विविध क्षेत्रातल्या लोकांना. तर त्या स्मृती तिथे जपल्या जात आहेत. पण जितका न्याय महाराष्ट्राने आचार्य अत्रेंना द्यायला हवा होता तो तितका दिला नाही. पण काही काही व्यक्तिमत्व असे असतात की ती कालपटलावर आपली नाममुद्रा इतकी ठसठशीत कोरतात की म्हणजे आपण कमनशिबी ठरू किंवा करंटे ठरू की आपण त्यांच्यासाठी काही केलं नाही. आचार्य अत्रेंचं त्यामध्ये काही नुकसान झालं असं मला वाटत नाही. आजही आचार्य अत्रेंच्या साहित्याला इव्हन त्यांची नाटकं देखील त्याला सुद्धा प्रचंड मागणी आहे. आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्तमानातला असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आचार्य अत्रेंची आठवण निघाली नाही. म्हणजे इतकं ते व्यक्तिमत्व सर्वस्पर्शी आहे आणि त्यामुळं एका विशिष्ट काळातल्या विशिष्ट लोकांनी अन्याय केला म्हणून अत्र्यांचं मोठेपण अजिबात कमी होत नाही. इतकं मराठी साहित्यातील प्रतिभेचं इतकं उत्तुंग शिखर आहे की त्याच्याकडे तुम्हाला असं मान उंच करूनच बघावं लागतं. यशवंतराव आणि आचार्यांचे संबंध कधी टोकाचे राहिले कधी मैत्रीचे राहिले. तर यशवंतराव चव्हाणांच्या विषयी आचार्य अत्रेंनी टीका केलेली होती
यांनी पुत्रिक अशी. आणि नंतर यशवंतरावांनी त्यांना घरी बोलवलं आणि त्यांना सगळा किस्सा आपल्या पत्नीचा सांगितला की मी काही निपुत्रिक नाही. आणि आत्रेंनी लगेच आपली भूमिका बदलली, माफी मागितली त्यांची, म्हणजे वेणुताईंची. मग आत्रेंकडे जो दिलदारपणा होता की संवेदनशीलता दिलदारपणापेक्षा सुद्धा मी संवेदनशीलता म्हणेन. आणि दुसरं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं सुद्धा महाराष्ट्रातलं इतकं एक मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व की आपल्यावर कुणी खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली तरी यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपली पातळी कधीही सोडली. हा जो सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचा एक आदर्श वस्तुपाठ चव्हाण साहेबांनी घालून ठेवलेला आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, हिमालयावर येता गाला सह्यगिरी हा दावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला, या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने, जो रामुची असे मराठी यशवंताची घुमतील कवन. तर असा अतिशय संवेदनशील, म्हणजे केवळ कृष्णा आणि कोयनेच्या संगमावरती ते नव्हते, त्या कृष्णा कोयना त्यांच्या डोळ्यामध्ये होत्या. बरोबर. आणि सामान्य माणसाची दुःख पाहून त्या आपोआप वाहत होत्या. हे यशवंतराव चव्हाण साहेबांचं वेगळेपण होतं. आणि त्यामुळं आत्रे साहेबही त्यांचं मोठेपण जाणून होते. आणि त्यामुळं एकदा आत्रे साहेबांनी चव्हाण साहेबांच्यावरती खूप टीका केली आणि ती त्यांच्या एकूण सभ्यतेला मानवणारी नव्हती. तर अनेकांनी असा आग्रह धरला की तुम्ही याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे. तर चव्हाण साहेबांनी इतकं सभ्यतेने उत्तर दिलं. चव्हाण साहेब असं म्हणाले की आचार्य यात्रेंचं उत्तम नाटकं मी पाहिली आहेत, त्यांचे उत्तम अग्रलेख मी वाचले आहेत, त्यांचा श्यामच्याई चित्रपट मी पाहिला आहे. तो जो संस्कार त्यांचा आहे माझ्या मनावरचा, तो पुसला जाऊ नये म्हणून मी त्यांचं असं लेखन वाचत नाही. हे किती म्हणजे सभ्यतेचं पराकोटी ज्याला आपण म्हणू. तर ही दोन्हीही उंचीची माणसं आणि एकमेकांची योग्यता जाणणारी. म्हणून तुम्ही दिलदारपणा म्हणालात तर मला असं वाटतं की दिलदारपणाच्या जोडीला संवेदनशीलता जी आहे. आणि त्यांनी वेणुताईंच्याकडे सांगितलं की चुकलं माझं, मला क्षमा करा. आजच्या काळात असं घडत नाही. लोक एकमेकांवर द्वेषानं टीका करतात, चूक नसली तरी आपली भूमिका सोडत. काय झालं माहिती का, साहित्य, कला आणि संस्कृती या तीनही गोष्टींशी जी नाळ होती पूर्वीच्या राजकारण्यांची, ती आज तुटलेली. आणि मग या गोष्टींपासून नाळ तुटली की एक प्रकारची असंवेदनशीलता येते. आणि त्या असंवेदनशीलतेतून एक प्रकारचा बेडरपणा येतो आणि मग कशाचंच काही वाटत नाही. अशा एका विचित्र काळामध्ये आपण आहोत. आणि त्यामुळं संवेदनशीलता बोथट होणं आणि अश्रू वाटणं ही समाजाच्या रसपर्वाची सुरुवात आहे असं मानलं जातं. तर अशा एका काळामध्ये आपण वावरतोय की काय, अशी एक परिस्थिती निर्माण झाल्यासारखी वाटते. आणि त्यामुळं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आई विठाबाई तर त्या आजारी असताना गदी माडगुळकर त्यांना भेटायला गेले. तर चव्हाण साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की म्हणजे एवढा मोठा म्हणजे पहाडासारखा माणूस पण आपल्या आईचं आजारपण त्याच्या काळजाला इतकं बोचतं. तर ही जी संवेदनशीलता जी आहे, मुळात माती, नाती आणि संस्कृतीशी असलेलं नातं हे ज्यावेळेला असतं त्यातून ही संवेदनशीलता येते. आणि त्यामुळं म्हणजे गदिमांचं कौतुक करताना चव्हाण साहेबांनी असं म्हटलं की मी जर राजा असतो तर तुमच्या हातामध्ये सोन्याचं कडं घातलं असतं. किती अभिमान वाटावा हां एखाद्या गोष्टीविषयीचं. तर हे सगळं पूर्वीच्या साहित्य विश्वामध्ये म्हणजे गदिमा आणि बाबूजींच्यामध्ये अशी काही माणसं होती की दोन्ही बैठकीत बसायचं आणि दोघांमध्ये भांडणं लावायची. चव्हाण साहेबांना एकदा कळलं की या दोघांमध्ये अबोला आहे. तर एकदा त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता. सभागृहामध्ये प्रवेश केला. एका रांगेमध्ये गदिमा बसलेले, दुसऱ्या रांगेमध्ये बाबूजी बसलेले. त्यांनी दोघांचेही हात हातात घेतले आणि म्हणाले राजकारणात काही हो पण तुमच्या दोघांची युती फार महत्त्वाची आहे आणि तुम्ही एकत्र प्रतिभावंतांनी राहिलं पाहिजे. तर हे समाज मन ज्याला कळतं, प्रतिभावंतांचं मन ज्याला कळतं, अशी ती सगळी मोठी माणसं होती. आणि मग तो काळच भाग्यवान म्हणायचं की ज्या काळामध्ये चव्हाण साहेब आहेत, गदिमा आहेत, आचार्य यात्रे आहेत. आज आपण आचार्य यात्रे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य यात्रे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. कारण आचार्य यात्रे कॅमेऱ्याच्या एका रीलमध्ये मावणारं व्यक्तिमत्व नाही. हजारो कॅमेरे वापरले तरी आचार्य यात्रेंच्या कारकिर्दीची
तुलना करता येणार नाही, इतकं भव्य काम आचार्य अत्रे यांनी केलेलं आहे. आणि प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या तोंडातून आचार्य अत्रे ऐकणं म्हणजे ते रसभरीत वर्णन आपल्या मनावर कायम कोरलं जाईल. आणि आचार्य अत्रेंचे किती पैलू आणि आचार्य अत्रेंविषयी बोलता बोलता यशवंतराव चव्हाणांचे अनेक पैलूसुद्धा सरांनी उलगडून दाखवले. आचार्य अत्रे किती महान होते आणि किती जीवनाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, किती गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे साने गुरुजींना भेटणं, त्यांना आंदोलनापासून परावृत्त करणं, शिवाजी सावंतांना 23व्या वर्षी लिहिलेल्या कादंबरीवरून त्यांच्यावर अग्रलेख लिहिणं, अशा अनेक गोष्टी ह्या नव्या पिढीला माहिती नाहीत. आणि जोशी सरांमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, समजणार आहेत. त्यामुळं हा पॉडकास्ट जर आपल्याला आवडला असेल तर आपण आवर्जून हा पॉडकास्ट बघा, त्याच्यावर प्रतिक्रिया द्या आणि हा आरसपाणी चॅनल सबस्क्राईब करा. आपण जोशी सरांशी अशा वेगवेगळ्या विषयावर बोलतच राहू. धन्यवाद सर.